की स्वर्गीय बाळासाहेबांचं निधन झाल्यानंतर जो काय महाराष्ट्रात ठाकरे नावाचा दबदबा राहिला, ठेवला, लोक घाबरले तर राजसाहेब ठाकरेंना. त्याच्यात कोडं घालणार का काय होतं. मग नंतर ते म्हणाले की त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांच्या मनात पण युतीबद्दल चांगलं आहे, यांच्या पण. मग आधी कोडं कशाला घातलं. जी पोळलेली आहे तरी टाळी का दिली जाते, टाळीचा प्रयत्न का केला जातोय, हात सुद्धा पोळतील असं वाटत नाही का पुन्हा भविष्यात. कोणी टाळी दिली. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा महेश मांजरेकर यांच्या इंटरव्ह्यू मध्ये ते म्हणाले, मला असं वाटतं तुमच्याकडेच इंटरव्ह्यू दिलेला हो मुंबई तकला ते म्हणाले. काय म्हणाले इंटरव्ह्यू मध्ये, मला वाटतं साहिलनी आणि केदारनी इंटरव्ह्यू. बरोबर. काय म्हणाले त्यावेळेला की मी असं म्हटलं, महाराष्ट्राच्या हितासाठी आमची भांडणं किरकोळ आहेत, महाराष्ट्राचं हित म्हणजे निवडणुका नाहीत. छक्के पंजाचे खेळ आम्ही कधी खेळले नाहीत, अशा कोड्यामध्ये राज ठाकरे कधी बोलले नाहीत, त्यामुळे ही कोडीही आम्हाला कळत नाही. आम्ही निर्मळ आहोत, स्वच्छ आहोत, आम्हाला स्वच्छ भाषा कळते. म्हणायचं निर्मळ आणि घालायची कोडी असले धंदे आम्ही कधी केले नाही. प्रत्येक वेळेला जेव्हा महाराष्ट्राच्या निवडणुका होऊ घालतात त्यावेळेस एक चर्चा कायम ही राजकारणात रंगते, ती म्हणजे दोन भाऊ एकत्र येणार का. आता अर्थात हे दोन भाऊ म्हणजे कोण तर ठाकरे बंधू, राज ठाकरे, उद्धव ठाकरे. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणूक होणार आहे. आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आलेलं आहे की शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि मनसे हे दोन पक्ष एकत्र येणार का. आपल्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत. अर्थात फार पूर्वीपासून तुम्ही पक्षाची भूमिका मांडताय आणि अगदी रोखठोक मांडताय, पण आज एक महत्वाची गोष्ट अशी घडलेली आहे जी यापूर्वी झालेली नव्हती. ते म्हणजे उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून सकारात्मक संकेत दिलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे असेल ते होईल आणि आम्ही तुम्हाला लवकरच बातमी देऊ. शुभ संकेत म्हणता याला. कोणी सांगितलं तुम्हाला की उद्धव ठाकरे याच्या आधी सकारात्मक नव्हते म्हणून. जाहीर बोलले नव्हते कधी. जाहीर बोलले नसतील पण सकारात्मक नव्हते असं नाही. 2014ला पण सकारात्मक होते. ते त्यांनी स्वतःहून फोन केलेला राजसाहेबांना की आपण युती करूया, आणि नंतर ते फोन उचलायचे बंद झाले, बॅकआउट झाले, सगळं झालं. 2017ला पण ते सकारात्मक होते. आम्हाला स्वतः बोलले ते की 26 तारखेला काहीतरी मेळावा होता त्यांचा 26 जानेवारीला, की तेव्हा भाजपबरोबर युती तोडतो, मग आपण युती करूया. त्यामुळे तेव्हाही सकारात्मक होते. आता काय झालंय, फक्त कॅमेरा समोर येऊन ते सकारात्मकता दाखवत आहेत तुमच्या समोर, त्यामुळे तुम्हाला वाटतं की ते सकारात्मक आहे. ते सकारात्मक आधी होते, पण ती सकारात्मक ठोस स्वरूपात कधी बदलेल याची वाट आम्ही बघतोय. जोपर्यंत त्यांच्याकडनं एक प्रस्ताव राजसाहेबांना येणार नाही, तेव्हा राजसाहेब काय निर्णय घेणार, आणि जेव्हा तो येईल तेव्हा त्याच्यावर जो त्यांना योग्य वाटेल तो निर्णय राज ठाकरे करतील. अर्थात म्हणजे तुम्ही जे दाखले दिले 2017चं तेव्हा आधीचे, सकारात्मकता ही त्यांच्या बोलण्यातनं वाटते, परंतु ती कृतीत उतरत नाही. तर ह्या पूर्वानुभवाला घेता पुढचं भविष्य युतीचं तुम्हाला खरंच वाटतंय शक्य आहे की नाही शक्य. एक नेता म्हणून, एक पदाधिकारी म्हणून तुम्हाला काय वाटतं. सध्या जे चालू आहे ना ऋत्विक, हे शिवसेना ट्रेडमिलवर चालली आहे. ट्रेडमिलवर चालताना माणसाला वाटतं की आपलं पाऊल पुढे पडतंय, पण प्रत्यक्षात तो ट्रेडमिलच्या बाहेर उतरलेलाच नसतो, ते ट्रेडमिलवरच असतो. त्यामुळे रोज संजय राऊत बोलतात आम्ही सकारात्मक आहोत, आदित्य ठाकरे बोलतात आम्ही सकारात्मक आहोत, अजून कोण कोण त्यांचे आहेत ते सगळेजण बोलतात आम्ही सकारात्मक. ते ट्रेडमिलवर चालून उपयोग नाही ना, ते ट्रेडमिलच्या बाहेर पडावं लागेल ना. उदाहरण म्हणून सांगतो, जेव्हा आम्हाला युतीचा कराविषयी अशी आमची इच्छा होती, राजसाहेबांची इच्छा होती, तेव्हा राजसाहेबांचा निरोप घेऊन बाळा नांदगावकर कृष्णकुंज, त्यावेळेला कृष्णकुंजवरनं मातोश्रीवर गेले की बाबा मी राज ठाकरेंचा निरोप घेऊन आलोय, पण उद्धव ठाकरे वरच्या मजल्यावरनं खालच्या मजल्यावर आले नाहीत. त्यामुळे सुभाष देसाई भेटले. सुभाष देसाईनं सांगितलं की हा राजसाहेब ठाकरेंचा निरोप आहे, हा आपण उद्धव साहेबांना कळवावा. एवढी प्रोसिजर बाळा नांदगावकरांनी केली. ते ट्रेडमिलवर नाही चालले, ते प्रत्यक्ष धावत धावत मातोश्रीवर गेले. आणि आता जे चाललंय ना सगळं ट्रेडमिल चाललंय. मला असं वाटतं जर खरोखर आता पण बघा, आज काय म्हणाले उद्धव ठाकरे, मला खूप गंमत वाटली त्याची, की महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल.
कोडी कशाला घालता? अरे ह्याच्यात कोडं घालणार का काय होतं? मग नंतर ते म्हणाले की त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांच्या मनात पण युतीबद्दल चांगलं आहे, यांच्या पण. मग आधी कोडं कशाला घातलं? मला कळतच नाही. जर तुम्हाला खरोखर युती करायची आहे तर राज ठाकरे इज वन फोन कॉल अवे. बरोबर. दोघांकडे एकमेकांचे नंबर आहेत. काल अमित ठाकरे पण आमचे म्हणाले तुम्ही एकमेकांना फोन करा जर करायचं असेल तुम्हाला तर. उगीच सकाळी संजय राऊत पण बोलणार, तर अजून काहीतरी सुनील प्रभू बोलणार, आदित्य ठाकरे बोलणार, त्याला आम्ही उत्तर द्यायचा कंटाळा आला. आता हे खूप दिवस झाले, महिनाभर चालू आहे. तर 2-4 दिवसाची टाइम प्लीज तरी संजय राऊतांना घ्यायला सांगा, म्हणजे आम्हाला पण टाइम प्लीज घेता येईल. तुम्ही ट्रेडमिलचं उदाहरण दिलं म्हणून मला आठवतं की उद्धव ठाकरे रोज संध्याकाळी महापौर बंगल्याच्या त्या हिरव्या बागेत फिरायला यायचे, चालायला यायचे. कदाचित तो महापौर बंगला आणि महापौर पद पुन्हा एकदा मिळावं यासाठीच हा प्रयत्न तर नसावा उद्धव ठाकरेंचा. कारण आम्ही यापूर्वी जेव्हा जेव्हा बघितलंय, जेव्हा कठीण काळ असतो, जेव्हा आव्हानात्मक काळ असतो, त्यावेळेसच मनसेच्या युती संदर्भातली चर्चा समोर येते. त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरे हे स्वतःचं बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी राजकारणात अशा पद्धतीनं सकारात्मकता दाखवतात, पण पडद्यामागे काहीतरी वेगळंच होतं. बघा, 2014 असेल, 2017 असेल, आमची त्यावेळेला जीप पोळलेली आहे. त्यावेळेचे अनुभवही वेगळे होते. खूप वाईट पद्धतीने, म्हणजे कदाचित त्यांना असं वाटत असेल की 2017ला की आमची आणि भारतीय जनता पक्षाची युती होते की काय महानगरपालिकेला, म्हणून त्यांनी सकारात्मकता दाखवली. आणि मग जेव्हा त्यांना वाटलं की आता नाही होऊ शकत युतींची, तेव्हा ते पाठ दाखवून निघून गेले. असं असेल. मुळात त्यावेळेला आमची काही युतीचा काही विषय नव्हता भारतीय जनता पार्टी, पण वाटलं असेल त्यांना. मला असं वाटतं अशा खेळी ते खेळत राहतात आणि त्यांच्या या खेळींनी आम्ही आपला प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो. त्यामुळे आमची जीप पोळलेली आहे. त्यामुळे आम्हाला यावेळेला ताक पण फुंकून प्यायचंय. असं असलं तरी मला आठवतंय राज ठाकरेंनी एबी फॉर्म सुद्धा राखून ठेवलेले होते आणि तोपर्यंत मातोश्रीवरून कुठलाही निरोप आला नव्हता. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली. मग जर जीप पोळलेली आहे तरी टाळी का दिली जाते, टाळीचा प्रयत्न का केला जातोय? हात सुद्धा पोळतील असं वाटत नाही का पुन्हा भविष्यात? कोणी टाळी दिली? म्हणजे जेव्हा पहिल्यांदा महेश मांजरेकर यांच्या इंटरव्ह्यू मध्ये ते म्हणाले, मला असं वाटतं तुमच्याकडेच इंटरव्ह्यू दिलेला मुंबई तकला ते म्हणाले. आणि काय म्हणाले इंटरव्ह्यू मध्ये? मला वाटतं साहिलनी आणि केदारनी इंटरव्ह्यू. बरोबर. काय म्हणाले त्यावेळेला? की मी असं म्हटलं, महाराष्ट्राच्या हितासाठी आमची भांडणं किरकोळ आहेत, महाराष्ट्राचं हित म्हणजे निवडणुका नाहीत, हे स्पष्टपणे राजसाहेबांनी म्हटलं. पण एखादं वाक्य पकडायचं आणि ते आपल्याला कसं फेवरेबल होईल. उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद आला ना त्याला. माझी तयारी आहे. कशाची तयारी आहे? माझी तयारी आहे, सगळी भांडणं विसरायची. हा, तर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याची तयारी ना. मग ह्याच्यात निवडणुका विषय कुठनं आला? मग दोन पक्ष एकत्र कशाला येतील? महाराष्ट्राच्या हितासाठी. आता परवा त्या कल्याणचा विषय होता, आमचा राजू पटेल गेला ना त्या दीपेश म्हात्रे बरोबर. कशासाठी गेला? निवडणुकीसाठी गेला का? आंदोलनासाठी गेला? प्रश्नासाठी गेला? एवढा व्यापक विचार आमचा नेता करतो. पण काही लोकांच्या डोक्यात निवडणुका, मुख्यमंत्री पद, महापौर पद, महापौर बंगला याच्या बाहेर विचार नसतात. हा प्रॉब्लेम आहे. उद्धव ठाकरे स्वतःचा बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी मनसेचा वापर करून घेतात असं वाटतं? मला माहित नाही, पण आम्ही आमचा वापर कोणाला करायला दिला नाही, देणार नाही आणि कोणी त्याचा प्रयत्नही करू नये. राज ठाकरे आमच्याच मुंबई तकच्या मुलाखतीत हे सुद्धा म्हणाले की ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न होतोय, मात्र तो काही केल्याने संपणार नाही. याचा अर्थ काय काढा? याचा अर्थ असा आहे की स्वर्गीय बाळासाहेबांचं निधन झाल्यानंतर जो काय महाराष्ट्रात ठाकरे नावाचा दबदबा राहिला, ठेवला, लोक घाबरले, तर राजसाहेब ठाकरेंना, ह्या ब्रँडला घाबरले. म्हणजे आमचे काय, समजा आमदार निवडून नाही आले, खासदार निवडून नाही आले, तरी राज ठाकरेंनी एखादी गोष्ट सांगितली की ती महाराष्ट्रात होते, ह्याला ठाकरे ब्रँड टिकवणं म्हणतात आणि तो आम्ही टिकवलाय. बरोबर. पण संजय राऊत असंही सुचवत आहेत की दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नसते, कदाचित फोनवर बोलणी झाली सुद्धा असतील, आपल्याला माहिती नाही. तुम्ही काही गोष्टी समजून घ्या. नाशिकमध्ये सुद्धा मनसैनिक शिवसैनिक एकत्र आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जबाबदार नेता आणि प्रवक्ता म्हणून सांगतो, आमच्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये किंवा वरिष्ठ पातळीवर कुठलीही बोलणी अजूनपर्यंत झालेली, आत्ता ह्या क्षणापर्यंत झालेली नाही.
आता संजय राऊत हे असं का खोटं बोलतायत हे मला माहित नाही. कदाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावरती येऊन स्नेहभोजन करून जातात, त्याच्यानंतर अशा पद्धतीनं भाषा बदलते. मला माहित नाही त्यांच्या मनात काय आहे ते. बघा कसं आहे, हे छक्के म्हणजे आम्हाला कळत नाही, आम्ही सरळ माणसं आहोत. अन्याय दिसेल तिथे लाथ मारायची ही शिकवण आम्हाला आमच्या राजसाहेबांनी पण दिली आणि त्याच्या आधीच्या पक्षात होतं त्या बाळासाहेबांनी पण दिली. त्यामुळे हे असले छक्के पंजाचे खेळ आम्ही कधी खेळले नाही. अशा कोड्यामध्ये राज ठाकरे कधी बोलले नाहीत. त्यामुळे ही कोडीही आम्हाला कळत नाही. आम्ही निर्मळ आहोत, स्वच्छ आहोत. आम्हाला स्वच्छ भाषा कळते. म्हणायचं निर्मळ आणि घालायची कोडी असले धंदे आम्ही कधी केले नाही. नाही, पण जर दोन भाऊ एकत्र आले तर राज ठाकरे सुद्धा आता विभागवार बैठका घेत आहेत, मतं जाणून घेत आहेत. नेमकं कार्यकर्त्यांचं, मनसैनिकांच्या मनात काय आहेत, काय फीडबॅक येतो तुम्हाला? नाही, समजा आमच्या मनात आहे दोन भावांनी एकत्र यायचं असं समजा आपण पकडून तुला. बघा, मी तर पक्षाचा प्रवक्ता म्हणून बोलतोय. माझ्या मनात काय आहे याला किंमत नाही. माझ्या मनात आहे मी राजसाहेबांना सांगेन, मीडियावर सांगायची मला गरज नाही. आमच्या ज्या महाराष्ट्र सैनिकांच्या भावना आहेत त्या राजसाहेबांपर्यंत आहेत. पण आमच्या भावना आहेत आणि समोरच्याच्या मनात काय आहे, ह्या जर दोन एकत्र गोष्टी असतील तर भाग वेगळा. पण ह्या जर भिन्न गोष्टी असतील तर त्या गोष्टी, बघा, कार्यकर्ता आहे ना हा खूप निरागस असतो. त्याला चक्के पंजे कळत नाही, तो वावत जातो. पण वरिष्ठ पातळीवर या सगळ्याचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो आणि तो योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील. पण सध्याचं राजकारण आपण बघितलं तर छक्के पंजे आणि निरागसतेवरती चालत नाही. त्याच्यावरती कुठेतरी आकड्यांचा खेळ करावाच लागतो. निश्चित करावा लागेल ना. हे बघा, आता महानगरपालिकेचा विषय म्हणाल तर आमची तयारी चालू आहे. जवळजवळ 800च्या वर बैठका आमच्या नेत्यांनी घेतलेल्या आहेत मुंबई शहरात. आज सकाळी बैठक झाली राजसाहेबांच्या घरी. उद्या पुन्हा सकाळी 9 वाजता बैठक आहे. त्यामुळे तिथे काय तयारी करायची, काय नाही, यादी भागावर काय काम, या सगळ्या गोष्टी आमच्या चालू आहेत. आणि आम्ही या गोष्टीचा विचार पण करत नाही. युती होईल का आघाडी होईल काय ते साहेब ठरवतील ना. आमचं काम आहे लोकांपर्यंत पोहोचणं, ते आम्ही करतोय. एक टेक्निकल मुद्दा मला फक्त विचारायचा. आता 227 महानगरपालिकेच्या मुंबई जागा आहेत. 90 जागा ह्या शिवसेनेनं जेव्हा फूट पडली नव्हती तेव्हा जिंकलेल्या होत्या. त्यातलेही 6 नगरसेवक जे आहेत हे मनसेचे फोडलेले होते. असे पार्श्वभूमी जर पाहिली तर अनेक गोष्टी शिवसेना आणि मनसेमध्ये झालेल्या आहेत. पुलाखालनं बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे. या सगळ्यावरती कुठेतरी पडदा टाकून पुन्हा एक नवीन सुरुवात होऊ शकते का? नाही, व्हायला काही होऊ शकतं. विषय असा आहे की बघा कसं आहे ऋत्विकजी, आपण माणसं आहोत, रोबोट नाही आहोत की ज्याच्या मेमरी कार्डवर डिलीट असा कमांड दिला की सगळ्या गोष्टी डिलीट होतील. माणूस, रोबोट हा डेटावर चालतो, त्याच्यामध्ये तुम्ही काय डेटा फीड करता त्याच्यावर चालतो. पण मनुष्य हा मागे असलेल्या अनुभवांच्या शिदोरीवर चालतो आणि अनुभव कधी डिलीट नाही मारता येत. त्यामुळे 2014-17चा जो अनुभव आहे त्याच्या शिदोरीवरच आम्हाला पाऊल टाकावे लागणार. हा जर त्यावेळेला कदाचित चांगला अनुभव आला असता तर आज कदाचित वेगळं चित्र असतं. पण माणूस अनुभवाच्या शिदोरीवरच जाणार ना. अनुभवाला डिलीट नाही मारता येत तुम्हाला. आता बघूया पुढे जो अनुभव येईल त्याच्यावर पुढच्या गोष्टी ठरतील. आता तो अनुभव चांगला द्यायचा का वाईट द्यायचा हे समोरच्याने ठरवायचं आहे. पण आव्हानं तर आहेच ना. आता आपण ज्या वॉर्डामध्ये बसलो ह्या वॉर्डातनं तुम्ही नगरसेवक होतात आणि इथे शिवसेनेविरोधातच लढलेला होतात. सद्यस्थितीला या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आहेत. तर हे जागा वाटपाचं गणित कसं मिटणार? आता अगदी तुमचंच उदाहरण घेतलं तर कसं यातनं मार्ग काढणार? आपल्या मराठीत एक म्हण आहे, आत्या बाईला मिशा असत्या. तर मला वाटतं आधी प्रस्ताव येऊ दे राजसाहेबांकडे, त्यावर ते निर्णय करतील. मग आपण मिशांचे केस किती आहेत ते मोजूया ना, काही हरकत नाही. खूप वेळ आहे आपल्याला. पण पहिले मिशा तर येऊ दे आत्याबाईला. नाही, पण अशा गोष्टींमुळे कुठेतरी ही युती होऊ नये असंही काहींच्या मनात असेल. असं कसं म्हणता तुम्ही? हे बघा, मला तुम्ही समजायचं सांगितलं की संदीप आपल्याला तुमचा इंटरव्ह्यू करायचा, ठीक आहे. मी तुम्हाला म्हटलं या 12 वाजता आपण इंटरव्ह्यू करूया आणि मी पळून गेलो इंटरव्ह्यू द्यायच्या आधी. तुम्ही फोन करताय संदीप कुठे, संदीपनी फोन पण नाही उचलला. बरं, एकदा झालं. परत तुम्ही 1-2 वर्षांनी मला फोन केला, संदीप इंटरव्ह्यू. अरे ये ना, कुठे येतो, ये 12 वाजता माझ्या शाखेत आहे, आपण इंटरव्ह्यू करूया. 12 वाजता तुम्ही आला, संदीप कुठे, संदीप गायब.
कुठे गेला? हा माहित नाही, चला फोन लावा. संदीप फोन पण उचलायला तयार नाही. सो 2 वेळा झालं. तिसऱ्या वेळा तुम्ही मला इंटरव्ह्यूला विचाराल का? अर्थातच, म्हणजे आमची जी पोळलेली असेल तेव्हा. आणि जर इंटरव्ह्यू करायचा असेल तर मला तुम्हाला फोन करावा लागेल ना. ऋत्विक झालं गेलं विसरून जा. मी आत्ता बसलोय, तू येतोस का? मी मंगळवारी 12 वाजता बसलोय इथे इंटरव्ह्यू द्यायला, तू येतोस का? आणि मला बसून तुमची वाट बघावं लागेल की तुम्ही फसवताय का माझा इंटरव्ह्यू घ्यायला येत आहे. इतकं सोपं आहे गोष्ट, आपण उगीच कॉम्प्लिकेटेड करतोय. त्या हा मनुष्य स्वभाव आहे, त्या स्वभावाप्रमाणेच सगळेजण वागतात. तर आपण ऐकलंच, संदीप देशपांडे अत्यंत तळमळीने या ठिकाणी बोलतायत. एक खरा कार्यकर्ता, त्याच्या मनात काय आहे ती भावना ते व्यक्त करताना दिसत आहेत. आणि ज्या वेळेस 2दा मातोश्रीमधला फोन खणखणं बंद झालं आणि त्यामुळे युतीच्या चर्चेवर पडदा पडला, तो फोन यावेळेस सुद्धा अशाच पद्धतीनं बंद पडेल, डिस्कनेक्ट होईल का हे पाहावं लागणार आहे. आणि अर्थात आता बॉल जो आहे हा उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात आहे. ते काय करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मी ऋत्विक भालेकर, महेश मोरेसोबत मुंबई तकसाठी.